पहिल्या भागातली मज्जा तर तुम्ही पाहिली, पण खरी धमाल अजून उरली आहे. आता बघा कशी झाली पुजारवाडीच्या राजाची भव्य एंट्री आणि सोहळ्याची धमाल. तर रामराम मंडळी, जाताना श्री क्षेत्र नरसिंहवाडीचं दर्शन घेतलं, कृष्णा नदी पण पार केली आणि पावसाची चावल लागली म्हणून पोरांनी प्लॅस्टिकचा कागद पांघरला गणपती बाप्पांवर. तालुक्याच्या एंट्रीला घोषणाचा आवाज गाजला. आणि पार झाली होती, पोटात तर कवळे ओरडायला लागले होते. म्हणून महाराजा हॉटेलवर थांबलो, पण आम्हाला कुठे दम निघतोय म्हणून ओरिओ बिस्किटवर ताव मारला. तेवढ्यात खनिजदारांनी वडापाव आणून मस्त काम केलं. दोन वडापाव खाऊन आत्मा थंड झाला आणि मध्ये कुठेही पाऊस लागला नाही. पण सांगोल्यात पोचलो तर मुसळधार पाऊस कोसळला. आणि मग संध्याकाळी सगळ्यात भारी क्षण, पुजारवाडीच्या आगमन सोहळ्याची मिरवणूक. गाणं, नाच, बारकी पोरं तर कसली भारी नाचतात. मी थोडं लवकर निघालो, कारण अजून आमच्या घरच्या गणपती बाप्पाचं आगमन आणि श्लोकचा वाढदिवस करायचा होता. आता आमच्या घरच्या बाप्पाचं आगमन आणि श्लोकचा वाढदिवस कसा केला तो बघायचा आहे, म्हणून फॉलो करून ठेवा. आपण भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये. राम राम.